आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत FTP सर्व्हर कॉन्फिगरेशन कसं करतात. तर त्यासाठी रूट युजर बनणार. रूट युजर बनण्यासाठी su हायफन देणार. त्याच्या रूट युजर पासवर्ड दिला, रूट युजर बनला. आता cat etc/os हायफन रिलीजनी व्हर्जन पाहणार कोणता आहे तर इथे CentOSच्या 9 व्हर्जन आहे. आता मशीनचं नाव सेट करणार. मशीनला नाव सेट करण्यासाठी यामध्ये कमांड देणार होस्टनेम cts सेट हायफन होस्टनेम. मशीनला नाव देणार FTP सर्व्हर डॉट लोकल. आता एक्झिट कमांड देणार आणि पुन्हा रूट युजरने लॉग इन होणार, म्हणजे आपलं नाव सेट होऊन जाणार याच्याने. तर बघा यामध्ये स्विच युजर डॅश दिलं आणि आता पासवर्ड दिलं. तर यामध्ये बघा की ज्यामध्ये पहिले लोकल शो होत होतं यामध्ये FTP सर्व्हर शो होत आहे, म्हणजे आपलं मशीनचे नाव सेट झालेलं आहे. आता यामध्ये व्हेरीफाय करणार की रेपोजिटरी कॉन्फिगर आहे किंवा नाही. कारण का पॅकेज इन्स्टॉल करायसाठी आपल्याला रेपोजिटरी कॉन्फिगर असायला पाहिजे. यासाठी कमांड आहे dnf repository स्टार. या कमांडने आपण रेपोजिटरी कॉन्फिगर आहे किंवा नाही पाहणार. तर यामध्ये पहा ॲपस्ट्रीम इनेबल आहे, बेस OS पण इनेबल आहे आणि एक्स्ट्रा पॅकेजेस पण इनेबल आहे, म्हणजे आपली रेपोजिटरी यामध्ये योग्य रीतीनं कॉन्फिगर झालेली आहे. आता आपल्याला FTPला यूज करण्यासाठी पॅकेज इन्स्टॉल करावं लागणार FTP अँड VSFTPDच्या. तर FTP यूज होतो कमांडला यूज करण्यासाठी आणि VSFTPD यूज होतो सर्व्हिस किंवा कॉन्फिगरेशनला यूज करण्यासाठी. तर आता यामध्ये पॅकेज इन्स्टॉल करतो. ही पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी dnf install -y FTP VSFTPD. आपण y याच्यासाठी देतो की नाही, त्यानंतर आपल्याला परमिशन मागतो येस किंवा नो म्हणून. तर त्यासाठी स्टार्टिंगला आपण y देतो, याच्यामुळे तो पुन्हा प्रॉम्प्ट करणार नाही येस किंवा नोसाठी. तर यामध्ये पहा FTP आणि VSFTPDचे पॅकेज इन्स्टॉल होत आहे. रेपोजिटरी कॉन्फिगर आहे म्हणून पॅकेज इन्स्टॉल होत आहे, आणि रेपोजिटरी कॉन्फिगर नाही आहे तर पॅकेज इन्स्टॉल होणार नाही. त्यासाठी पहिले रेपोजिटरी कॉन्फिगर करावे लागणार. आणि रेपोजिटरी कसे कॉन्फिगर करतात याचे पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर यामध्ये FTP आणि VSFTPचे पॅकेज यामध्ये इन्स्टॉल होत आहे. ते बघा FTP ॲपस्ट्रीम बेस OS हे पॅकेज मधून ते पॅकेज इन्स्टॉल करत आहे. ॲपस्ट्रीम बेस OS आहे रेपोजिटरी आहे आपले. त्यामध्ये पाहू शकता बेस OS आणि ॲपस्ट्रीम इन्स्टॉल झालेला आहे. यामधून तो पॅकेज उचलणार. एक्स्ट्रा पॅकेज पण इन्स्टॉल होत आहे. तर बघा सर्व इन्स्टॉल झालेलं आहे. आता FTP आणि VSFTP पॅकेज इन्स्टॉल होत आहे. याची रेपोजिटरीमधून तो FTP आणि VSFTPDचे पॅकेज इन्स्टॉल करणार. कंप्लीट झालेला आहे. पॅकेज यामध्ये इन्स्टॉल झालेला आहे. कंट्रोल Lने स्क्रीन क्लिअर करणार. आता FTPची कॉन्फिगरेशन फाईल आहे याला शो करतो. त्यासाठी लॉंग लिस्ट करणार ll/etc/vsftpd/vsftpd.com. ही VSFTPDची FTPची कॉन्फिगरेशन फाईल आहे.
आणि हीच मेन कॉन्फिगरेशन फाईल आहे FTPची. यामध्ये परमिशन पण पाहू शकता रीड राईटची. आता मला वाटते की आपण नेहमी कॉन्फिगरेशन फाईलमध्ये चेंज करण्यासाठी कॉन्फिगरेशनचे बॅकअप घेऊन घेतो. त्यासाठी cp-rv रिकर्सिव्हली वर्बज म्हणजे आपल्या शो होणार कशा पद्धतीने होत आहे /etc/vsftpd/vsftpd.com आणि बॅकअप घेत आहे /etc/vsftpd/com.backup या नावाने. आता आपल्याकडे कॉन्फिगरेशनचे बॅकअप अवेलेबल आहे. आता कॉन्फिगरेशनमध्ये चेंजेस करणार त्यासाठी VI एडिटरमध्ये फाईल लवकर करणार v/etc/vsftpd/vsftpd.com. यामध्ये anonymous _enable = no आहे. यामध्ये दोन प्रकारचे युजर असू शकतात, लोकल युजर अँड दुसरं अनोनमस युजर. तर आता लोकल युजर म्हणजे असे युजर जे आपल्या मशीनमध्ये पहिलेपासून प्रेझेंट आहे, त्याचे अकाउंट मशीनमध्ये आहे. अनोनमस युजर आपण त्यांना म्हणतो. काही असे युजर असतात ज्यांना आपल्याला FTPच्या द्वारे सर्व्हिस द्यायची आहे, ज्यामुळे ते फाईल्सला शेअर करू शकलं पाहिजे, ॲक्सेस करू शकलं पाहिजे, परंतु ते आपल्या मशीनमध्ये लोकली प्रेझेंट नाही राहणार. अशा युजरला आपण अनोनमस युजर म्हणतो. यामध्ये anonymous _enable = yes करणार. आपल्याला पाहिजे की जो अनोनमस युजर आहे तो FTPच्या द्वारे फाईल्सला शेअर करू शकलं पाहिजे, ॲक्सेस पण केलं पाहिजे. यासाठी आपण अनोनमस युजरला येस करणार. फाईलला सेव्ह आणि एक्झिट करणार. फाईलला सेव्ह करणार. यामध्ये एस्केप खोलून देऊन WQ करणार, तर फाईल सेव्ह होऊन जाणार. यामध्ये आता FTPच्या सर्व्हिसला स्टार्ट आणि इनेबल करणार. systemctl start vsftpd.service सर्व्हिस स्टार्ट होऊन जाणार आणि सर्व्हिसला इनेबल पण करणार. आता हे दोन कमांड चालवण्यापेक्षा एक कमांडने पण आपण करू शकतो, पण यासाठी प्रॅक्टिस हवी आहे. मला ते येतात आता ते कमांड, एक कमांडने पण करता येतं मला. आता सर्व्हिसला इनेबल करणार. systemctl enable vsftpd.service. ही सर्व्हिस बूट टाईमवर म्हणजे मशीन रिबूट झाली तरी सर्व्हिस ऑटोमॅटिकली स्टार्ट झाली पाहिजे, यासाठी सर्व्हिस स्टार्ट अँड इनेबल करतो. आता मशीनचे स्टेटस चेक करणार. systemctl status vsftpd.service. तर आपली मशीन ॲक्टिव्ह रनिंग इनेबल झालेली आहे. ॲक्टिव्ह रनिंग इनेबल शो होत आहे. आता FTP पोर्ट नंबर 2021 वर काम करतो. तर FTP सर्व्हिस मार्फत ट्रॅफिकला अलाव करण्यासाठी फायरवॉलमध्ये रोल डिफाईन करावा लागणार. यामध्ये आपण पोर्ट नंबर पण डिफाईन करू शकतो किंवा डायरेक्ट सर्व्हिसचे नाव पण डिफाईन करू शकतो. तर यामध्ये मी डायरेक्ट सर्व्हिसचे नाव डिफाईन करणार आहे. फायरवॉलमध्ये सर्व्हिस डिफाईन करणार आहे. यासाठी कमांड आहे firewall-cmd -permanent -add -service = FTP -zone = public. फायरवॉलमध्ये सर्व्हिस ॲड नाही केली तर आपण सर्व्हिसला यूज नाही करू शकणार, ब्लॉक करणार आपल्याला. यामध्ये सक्सेस शो झालेला आहे, म्हणजे आपली सर्व्हिस ॲड झालेली आहे. फायरवॉलमध्ये चेंजेस इम्प्लिमेंट करण्यासाठी सर्व्हिसला रिलोड करणार. तर firewall-cmd -reload. आता आपण चेक करणार की आपली FTP सर्व्हिस शो होत आहे की नाही. त्यासाठी आपण कमांड देणार. यामध्ये firewall-cmd -list -all. यामध्ये पहा कॉकपिट DSCP वर्जन 6 -client FTP SSH. यामध्ये सर्व्हिस ॲड झालेली आहे, म्हणजे फायरवॉलमध्ये FTP सर्व्हिस योग्य रीतीने डिफाईन केला आहे. आता FTP सर्व्हिसला फायरवॉल ब्लॉक नाही करणार. आता आपण FTPच्या द्वारे फाईल्सला शेअर करू शकतो. आता आपलं FTP सर्व्हर योग्य रीतीने कॉन्फिगर झालेलं आहे. आता आपण चेक करणार की FTPच्या द्वारे आपण आपल्या मशीनला ॲक्सेस करू शकतो किंवा नाही, कनेक्ट करू शकतो काय.
किंवा नाही हे आपण चेक करणार. यासाठी कमांड आहे FTP लोकलहोस्ट. नाव देणार, मी नाव देत आहे सेंटोस, आणि पासवर्ड जे डिफाईन केलं होतं ते देणार. तर बघा मशीनला ॲक्सेस करू शकत आहे. लॉग इन सक्सेसफुली शो होत आहे. तर यामध्ये आपण ls कमांड करणार. तर यामध्ये आपल्याला फाईल शो होत आहे. FTP मधून बाहेर येण्यासाठी बाय कमांड देणार. बाहेर निघायसाठी आपण इथे बाय कमांड लिहितो. तर बघा यामध्ये एवढ्या मोठ्या फाईल्स शो होत आहे. आता आपल्याला अनोनिमस युजरने लॉग इन करायचे आहे, म्हणजे जो युजर आपल्या मशीनमध्ये लोकली प्रेझेंट नाही त्या युजरला ॲक्सेस करायचे. त्यासाठी कमांड आहे FTP लोकलहोस्ट. एंटर. यामध्ये नेममध्ये लिहिणार अनोनिमस. नावची स्पेलिंग योग्य रीतीने बघून घ्या, जसं आहे तसं द्या. आणि पासवर्ड यामध्ये आपल्याला जीमेल ID जसं असतं त्या पद्धतीने पासवर्ड द्यावं लागते. जसं abc@gmail.com किंवा xyz@gmail.com या पद्धतीने पासवर्ड द्यावं लागते जीमेलच्या फॉर्ममध्ये. तर यामध्ये मी पासवर्ड देत आहे. तर बघा यामध्ये अनोनिमस युजर मशीनमध्ये लॉग इन झालेला आहे. यामध्ये लिस्ट करणार. तर यामध्ये आपल्याला बघा ls करणार. तर यामध्ये पब डायरेक्टरी शो होत आहे. आता पब डायरेक्टरीमध्ये जाणार. त्यासाठी cd pub ls करणार. तर लिस्ट करणार. तर यामध्ये आपण काही फाईल वगैरे नाही बनवली आहे तर कंटेंट काही शो होणार नाही. बाहेर निघण्यासाठी बाय कमांड देणार. आता यामध्ये IP पाहणार. तर माझ्या मशीनची IP आहे बघा 192.168.253.14. कॉपी करणार आणि विंडोजमध्ये Windows+R प्रेस करणार. आपण पाहत आहोत की विंडोजमध्ये FTP द्वारे लॉग इन करू शकत आहे की नाही ते पाहता. त्यासाठी Windows+R यामध्ये FTP लिहून IP पेस्ट करणार. तर आपण कमांड प्रॉम्प्टमध्ये लॉग इन होऊन जाणार. आता विंडोज मशीनमध्ये ॲज अ क्लायंट काम करत आहे आणि आपली सेंटोस मशीन आहे ॲज अ सर्व्हर काम करत आहे. तर यामध्ये युजरचं नाव देणार अनोनिमस आणि पासवर्ड देणार जीमेलच्या फॉर्ममध्ये. तर आपण यामध्ये सक्सेसफुली लॉग इन झालेलं बघा. लॉग इन सक्सेसफुली शो होता. यामध्ये ls करणार, लॉंग लिस्ट करणार. तर आपण फाईल नाही बनवली आहे त्यामुळे यामध्ये काही शो होणार नाही. बघा काही शो होत नाही. यामधून बाहेर येण्यासाठी बाय कमांड देणार. आता आपल्याला सर्व्हरमधून फाईलला कॉपी किंवा डाउनलोड करायची आहे. त्यासाठी यामध्ये cd/var/ftp/pub यामध्ये एक फाईल बनवणार. इको नितेश इज गुड असं लिहित आहे यामध्ये फाईलमध्ये. ग्रेटर दॅनचे साईन देणार आणि फाईलला नाव देणार. मी नाव देत आहे nitesh.txt. आता फाईलला ls करणार. तर यामध्ये बनवलेली फाईल शो होणार. तर बघा nitesh.txt फाईल शो होणार आहे. आता आपण फाईल्समध्ये काय लिहिलं आहे ते पाहणार. त्यासाठी कॅट करणार. कॅट nitesh.txt. तर आपल्याला यामध्ये जो कंटेंट लिहिला आहे तो आपल्याला शो होता नितेश इज गुड. यामध्ये ll करणार, लॉंग लिस्ट करणार. तर आपल्याला परमिशन शो होणार. तर काय आहे रीड रीड म्हणजे 644 परमिशन आहे यामध्ये. तर आपण फाईलला 4 परमिशन देण्यासाठी देणार एक्झिक्यूट सोडून. यामध्ये आपण फाईलला फुल परमिशन देणार एक्झिक्यूट सोडून. तर परमिशन देण्यासाठी chmod एक्झिक्यूट परमिशन सोडायची आहे म्हणजे 666
chmod 666 nitesh.txt. आता लॉंग लिस्ट करणार की परमिशन सेट झालेली आहे की नाही. तर आपल्याला यामध्ये परमिशन सेट झालेली आहे. रीड राईट 666 परमिशन शो झालेली आहे. CD फाईल्समधून बाहेर येणार. आता FTPच्या द्वारे लॉग इन करणार. तर लॉग इन करण्यासाठी FTP लोकलहोस्ट एनोनमस युजरने लॉग इन करणार. यामध्ये पासवर्ड देणार. पासवर्ड एनोनमस युजरसाठी जीमेलच्या फॉर्ममध्ये पासवर्ड द्यावा लागतो. LS करणार. आता आपल्याला फाईल शो होत आहे का ते बघणार. यासाठी आपण लॉग इन करतो. CD पबमध्ये जाणार. आता यामध्ये लिस्ट करणार. तर LS. तर यामध्ये बघा nitesh.txt फाईल आपल्याला शो होत आहे. परमिशन पण शो होत आहे. रीड राईट म्हणजे 64666 ची फाईल परमिशन शो होत आहे. यामधून फाईल डाउनलोड पण करून पाहू शकता. तर फाईल डाउनलोड करण्यासाठी गेट फाईलचे नाव देणार nitesh.txt. फाईल डाउनलोड करण्यासाठी गेट कमांडचा यूज करतो. यामधून बाहेर निघण्यासाठी बाय कमांड देणार. याचप्रमाणे विंडोजमध्ये पण फाईल डाउनलोड करून पाहू शकता. यासाठी आपण IP पाहणार. यामधून IP पाहिल्यावर IP कॉपी करून घेणार. विंडोजमध्ये जाण्यासाठी Windows+R प्रेस करणार. यामध्ये Windows+R प्रेस करून FTP आणि IP देणार. ओकेवर क्लिक करणार. यामध्ये एनोनमस युजरने लॉग इन करणार. आणि पासवर्ड तर माहीतच आहे तुम्हाला. एनोनमस युजरसाठी जीमेलच्या फॉर्ममध्ये पासवर्ड द्यावा लागतो. तर यामध्ये बघा लॉग इन सक्सेसफुली झालेलं. CD पब डायरेक्टरीमध्ये जाणार. तर यामध्ये nitesh.txt गेट nitesh.txt फाईल आपण यामधून डाउनलोड करणार. LS बघा. तर यामध्ये nitesh.txt फाईल आपल्याला शो होत आहे. आता फाईल डाउनलोड करणार. त्यासाठी गेट nitesh.txt असं कमांड देणार. आता आपली फाईल डाउनलोड झाली आहे का हे पाहण्यासाठी C ड्राईव्हमध्ये जाणार. युजर्समध्ये क्लिक करणार. ABC वर क्लिक करणार आणि यामध्ये डायरेक्ट सर्च करणार nitesh.txt. तर बघा यामध्ये फाईल शो होत आहे आणि यामध्ये जो असलेला कंटेंट पण शो होत आहे. नितेश इज गुड. ठीक आहे. आता आपण एनोनमस युजरला ऑफ करणार. तर ते कसं करणार. यासाठी आपण vim/etc/vsftpd/vsftpd.com कॉन्फिगरेशन फाईलला ओपन करणार. यामध्ये anonymous_enable इक्वल टू नो करणार आणि फाईलला सेव्ह करणार. आता आपलं एनोनमस युजर डिसेबल झालेलं आहे. अप्लाय करण्यासाठी सर्व्हिसला रिस्टार्ट करावं लागेल. हे जे आपण एनोनमस युजरला डिसेबल केलं तर याला अप्लाय करावासाठी आपल्याला सर्व्हिसला रिस्टार्ट करावं लागेल. रिस्टार्ट करण्यासाठी कमांड आहे systemctl restart vsftpd.service. आता सर्व्हिस रिस्टार्ट झालेली आहे. तर आता आपण एनोनमस युजरने लॉग इन करू पाहू की एनोनमस युजरने लॉग इन होत आहो किंवा नाही. तर लॉग इन करण्यासाठी FTP लोकलहोस्ट यामध्ये युजरचे नाव देणार. नेम इक्वल टू एनोनमस. पासवर्ड देणार जीमेलच्या फॉर्ममध्ये. कारण की आपण एनोनमस युजरला डिसेबल केला आहे. तर बघा यामध्ये काय शो होत आहे. यामध्ये लॉग इन इनकरेक्ट शो होत आहे. म्हणजे एनोनमस युजर लॉग इन नाही करू शकत आहे. म्हणजे एनोनमस युजरला डिसेबल केला आहे तर एनोनमस युजर लॉग इन नाही करू शकत आहे. बाय कमांडने बाहेर येणार. जे फाईल बनवली होती त्या फाईलला कॉपी करणार CentOSच्या होम डायरेक्टरीमध्ये. तर फाईल कॉपी करण्यासाठी cp/var/ftp/pub/nitesh.txt/home and CentOS मध्ये फाईल
कॉपी केली. परमिशन चेंज करण्यासाठी chmod 777/home/CentOS/nitesh.txt फाईलला नाव देणार. तर यामध्ये आपण परमिशन पूर्ण फुल परमिशन देत आहे. 777 रीड राईट एक्झिक्यूटची फाईलला पूर्ण फुल परमिशन देत आहे. आता आय पी पाहणार. आता पुन्हा विंडोज मशीनमध्ये ट्राय करून पाहणार लॉग इन होत आहे काय. तर Windows+R केलं, FTP आणि IP दिलं. तर यामध्ये युजर आता लोकल युजरने लॉग इन करणार. CentOS पासवर्ड पण देणार त्याचा. तर यामध्ये पहा युजर सक्सेसफुली लॉग इन होत आहे. LS करणार. तर आपल्याला यामध्ये nitesh.txt फाईल शो होत आहे. आता या फाईलला डाउनलोड करणार. तर डाउनलोड करण्यासाठी कमांड माहिती आहे, गेट कमांड यूज करतो. गेट फाईलचे नाव nitesh.txt आणि बाय कमांडने बाहेर येणार. आता फाईल डाउनलोड झाली की नाही ते पाहण्यासाठी सी ड्राईव्ह मध्ये जाणार. युजर ABC आणि फाईल सर्च करणार. तर बघा यामध्ये फाईल शो होत आहे nitesh.txt. तर बघा एनएनएमएस युजरला डिसेबल केलं तर एनएनएमएस युजरने लॉग इन नाही करू शकत. आपण लोकल युजरला डिसेबल नाही केला आहे तर लोकल युजरने आपण लॉग इन करू शकतो. तर यामध्ये फाईल डाउनलोड झालेली आहे. नितेश एक्झिक्यूट डेटा शोध. आता पुन्हा विंडोज युजरमध्ये जाणार. Windows+S FTP आणि IP देणार आणि यामध्ये युजर CentOS आणि पासवर्ड देणार. तर यामध्ये सक्सेसफुली लॉग इन झालेलं नाव. यामध्ये फाईल अपलोड करून पाहू FTP सर्व्हरमध्ये. आता फाईल अपलोड करणार आहे. ठीक आहे. फाईल अपलोड करण्यासाठी आपण कमांड यूज करतो पुट. ठीक आहे. पुट nitesh.txt ही फाईल अपलोड करत आहे FTP सर्व्हरमध्ये. ठीक आहे. यामधून बाहेर येण्यासाठी बाय कमांड यूज करणार. आता फाईल अपलोड झाली की नाही ते चेक करून पाहणार FTP सर्व्हरमध्ये. तर त्यासाठी आपल्याला cd/home/CentOS या युजरमध्ये जावं लागणार. होम डायरेक्टरीमध्ये लॉंग लिस्ट केलं तर यामध्ये nitesh.txt फाईल शो होत आहे. तर पहा यामध्ये nitesh.txt फाईल अपलोड झालेली आहे. याप्रमाणे फाईलला FTP सर्व्हरमध्ये कॉपी आणि डाउनलोड करू शकतो. CD कमांडनी बाहेर येणार. आता आपण कसं सिलेक्टेड युजरला अलाव अँड डिनाय करू शकतो FTP सर्व्हरमध्ये त्यासाठी cd etc/etc/vsftpd लॉंग लिस्ट करणार. यामध्ये युजर कॅट user_score लिस्ट याचे डेटा पाहणार. तर यामध्ये रूट युजरला कमिट करून देणार. तर त्यासाठी vim user_score लिस्टमध्ये रूट युजरला कमिट करणार. तर कमिट करण्यासाठी यामध्ये रूटच्या समोर हॅश लावणार आणि फाईलला सेव्ह करणार. आता सर्व्हिसला आणखी रिस्टार्ट करणार. रिस्टार्ट करण्यासाठी systemctl रिस्टार्ट vsftpd.service कमांड यूज करणार. आता लॉग इन करून पाहणार रूट युजरने कमिट केलं आहे तर. ठीक आहे. रूट युजरला कमिट केलं तर आता आणखी पुन्हा रूट युजरने लॉग इन करून पाहू. तर या लॉग इन करण्यासाठी यामध्ये FTP लोकलहोस्ट युजर रूट आणि पासवर्ड. रूट युजरला आपण यामध्ये डिसेबल केलेलं आहे. तर बघून पाहू रूट युजरने लॉग इन करू शकतो काय. तर यामध्ये लॉग इन फेड शो होत आहे. तर रूट युजर लॉग इन नाही होत आहे. बाहेर येण्यासाठी बाय कमांडची यूज करणार. आता आपल्याला कॉन्फिगरेशनमध्ये चेंजेस करायचे आहे. म्हणजे जे युजर आहे त्यांनाच परमिशन असली पाहिजे. त्यासाठी vim/etc/vsftpd/vsftpd.conf या कॉन्फिगरेशन फाईलमध्ये जाणार. त्याच्या लास्टमध्ये येणार. सर्वात लास्टमध्ये येणार. जे युजर आहे त्यांनाच परमिशन असली पाहिजे. त्यासाठी यामध्ये user_list_deny यामध्ये येस आहे तर यामध्ये नो करणार आणि सेव्ह करणार. आता आणखी सर्व्हिसला रिस्टार्ट करणार. तर रिस्टार्ट करण्यासाठी systemctl रिस्टार्ट vsftpd.service ही कमांड यूज करणार. आता युजरने लॉग इन करून पाहू. आता जे युजर आहे त्यांनाच परमिशन आहे. तर FTP लोकलहोस्ट
युजरचं नाव CentOS आणि पासवर्ड देणार युजरचं. तर यामध्ये लॉग इन होत आहे. बघा सक्सेसफुली लॉग इन शो होत आहे. आता LS करणार. तर यामध्ये नितेश.txt फाईल शो होत आहे. बाहेर येण्यासाठी बाय कमांडचे यूज करणार. आता रूट युजरने लॉग इन करून पाहू पुन्हा. तर FTP लोकलहोस्ट नेम रूट युजरचं पासवर्ड देणार. तर आपण रूट युजरला डिसेबल केला आहे. तर यामध्ये लॉग इन होतं का, तर बघा लॉग इन इनकरेक्ट, म्हणजे आपण रूट युजरने लॉग इन नाही होत आहे, फेल्ड शो होत आहे. बाहेर येण्यासाठी बाय कमांड यूज करणार. आता आणखी पुन्हा कॉन्फिगरेशन फाईलमध्ये जाणार. vim/etc/vsftpd/vsftpd.com मध्ये, आणि या दोघांना पण लास्टचे जे दोन आहेत user_list enable इक्वल टू येस आणि user_list_deny इक्वल टू नो, यांना दोघांनाही कमिट करणार. आता यामध्ये LS करणार. तर ज्यामधून VSFT फाईलला रिमूव्ह करून देतो. ठीक आहे, हे VSFTPD फाईल आहे, याला रिमूव्ह करत आहे. तर रिमूव्ह करण्यासाठी rm_vsftpd.com या फाईलला मी रिमूव्ह करत आहे. या फाईलमध्ये मी चेंजेस केले होते म्हणून या फाईलला मी रिमूव्ह करत आहे. येस वाय देणार. फाईल आपण यामधून रिमूव्ह झालेली आहे. आता ओरिजिनल फाईल आहे, या फाईलला पुन्हा क्रिएट करणार. यासाठी फाईलचे बॅकअप घेतलं होतं. तर आता कॉपी करणार. CP कॉपी करण्यासाठी vsftpd.com बॅकअप या फाईलमधून मी कॉपी करणार. vsftpd नावाची फाईल बनवणार. आता आपल्याला कोणतं कस्टम पोर्ट यूज करायचं आहे तर ते कसं करणार, यासाठी जसं आपल्याला कोणत्या आपल्या मनाने एक कोणताही पोर्टला नंबर द्यायचा आपल्यामध्ये, मग सिक्युरिटी रिझननी, तर आपण कसं एक कस्टम पोर्ट बनवू शकतो ते आपण यामध्ये पाहणार आहे. तर यासाठी कमांड आहे, या कॉन्फिगरेशन फाईलमध्ये जाणार. vim/vsftpd.com आणि यामध्ये आपण एक कस्टम पोर्ट डिफाईन करणार. तर यामध्ये लिसन एक लिहिणार. यामध्ये आपण सेंटेन्स listen_port इक्वल टू 3434, म्हणजे आपले जे पण आपल्या ज्या पण काही सर्व्हिसेस आहेत त्या या पोर्टवरून ॲक्सेस होणार 3434. आता FTP 3434 वर काम करणार. तर आता या फाईलला सेव्ह आणि एक्झिट केलं. आता सर्व्हिसला रिस्टार्ट करणार. systemctl restart vsftpd.service या कमांडनी. आता पोर्ट नंबर डिफाईन केला FTP साठी 3434 कॉन्फिगरेशन फाईलमध्ये. तसंच फायरवॉलमध्ये पण आपल्याला पोर्ट नंबर ॲड करावा लागणार, तेव्हाच त्या पोर्टने ॲक्सेस होणार. तर फायरवॉलमध्ये रूल ॲड करण्यासाठी कमांड आहे firewall-cmd-permanent-zone इक्वल टू public -add-port इक्वल टू 3434/TCP. सर्व ज्या पोर्टने ॲक्सेस करणार त्या पोर्टला फायरवॉलमध्ये डिपेंड करावं लागणार. आता फायरवॉलच्या सर्व्हिसला रिलोड करणार. रिलोड करण्यासाठी firewall-cmd-reload आता सर्व्हिसला रिलोड करणार आणि त्यानंतर फायरवॉलच्या सर्व्हिसला लिस्ट करणार. तर आपण जे आता FTP सर्व्हरला 3434 पोर्ट नंबरने ॲक्सेस करू शकतो. आपला कस्टम पोर्ट डिफाईन केलेला नाही. यामध्ये लिस्ट केलं तर बघा यामध्ये आपलं 3434 पोर्ट नंबर ॲड झालेला आहे. आता आपण जो पोर्ट FTP सर्व्हरसाठी डिफाईन केला आहे त्या पोर्टने ॲक्सेस करणार. त्यासाठी FTP लोकलहोस्ट 3434 असं द्यावं लागेल. यामध्ये CentOS युजरने लॉग इन करणार. तर यामध्ये लॉग इन फेल्ड शो होणार, कारण की आपण सेंट युजरला डिनाय लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. तर बाय कमांडने बाहेर येणार आणि यामध्ये user_list मधून CentOS युजरला इरेज करणार आणि फाईलला सेव्ह करणार आणि सर्व्हिसला रिस्टार्ट करणार. systemctl restart vsftpd.service. आता युजरने लॉग इन करणार CentOSने. तर बघा यामध्ये आपण इरेज केलं तर बघा पासवर्ड देणार. तर यामध्ये सक्सेसफुली लॉग इन होता. फाईलला बघा LS कमांड करणार. तर यामध्ये
नितेश.txt फाईल शो होत आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.